महादेव मंदिर आहे आणि त्या महादेवाचं नाव श्री हरिहरनाथ म्हणून या ठिकाणी फेमस आहे। आम्हाला कळत नाही पिढ्यानपिढ्या या ठिकाणी 100-200 वर्ष झालेत का 500 वर्ष झालेत हे आम्हाला मंदिर झालेलं माहीत नाही, पण ही परंपरा या ठिकाणी चालू आहे। या ठिकाणी 7 दिवस सप्ताह चालतो, 8व्या दिवशी या ठिकाणी पालखी निघते आणि प्रत्येक दिवशी या ठिकाणी गावकऱ्याकरता रोज या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम असतो। नगर भोजन म्हणून देतात आणि बघितलं असेल या गावामध्ये अनेक समाज या ठिकाणी जवळजवळ 13 ते 14 समाज या ठिकाणी गावात नांदतात। प्रत्येक समाजाचा माणूस आज या ठिकाणी पालखीला जात पात धर्म बाजूला ठेवून मूल बाळू बहीण भाऊ बहीण या ठिकाणी सर्व गावातली लेकी बाळ या ठिकाणी येतात आणि पालखीला एका गोविंदाने या ठिकाणी राहून या ठिकाणी याचा महादेवाचा लाभ घेतात आणि ही परंपरा अनेक वर्षापासून या ठिकाणी चालू आहे। आणि या ठिकाणी बघितलं असेल की मला कळतंय तेव्हापासून माझं वय 63 वर्षाचं आहे आणि मी जवळजवळ मला कळतंय तसं या ठिकाणी पाहतो की या ठिकाणी महादेवाची या ठिकाणी आम्ही आरतीला प्रसादाला आणि पालखीला येत असतो आणि हा सप्ताह 37 वर्ष झाले सप्ताह या ठिकाणी चालू आहे आणि 7 वर्षापासून रामनाम जप कंटिन्यू आम्ही महाशिवरात्रीच्या निमित्तानं 7 दिवस आम्ही रामनाम सप्ताह या ठिकाणी करतो। 24 घंटे या ठिकाणी सप्ताह चालू असतो। प्रत्येक माझ्या गावातली माय बहीण या ठिकाणी प्रत्येक माऊली या ठिकाणी पावली खेळतात आणि या ठिकाणी नामस्मरण हे 7 दिवस रामकृष्ण हरी 8व्या दिवशी महाशिवरात्री दिवशी ओम नमः शिवाय आणि या ठिकाणी आम्ही महाप्रसाद या ठिकाणी करतोय आणि हा विकास झालेला आहे। हे शासनाच्या अनेक योजनेतून आम्ही या ठिकाणी विकास केला। गावकऱ्याचं सहकार्य मी या ठिकाणी काही केलेलं नाही, हे सर्व हरिहरनाथाची कृपा आहे, गावाल्याची कृपा आहे आणि सर्व देवतांची कृपा आहे। जसं आम्हाला परमेश्वर बुद्धी देतो तसं या ठिकाणी आम्ही काम करतोय आजपर्यंत आणि गाववाल्यांचा कोणत्याही विषयावर कोणत्याही संघ या ठिकाणी वाद नाही आणि प्रत्येक दिंडीत प्रत्येक पालखीत प्रत्येक सप्त्यामध्ये सगळ्या समाजाचे लोक या ठिकाणी उभं राहून हे गावच नाही तर जवळजवळ पंचकोशीतील लोक जवाई जे गावचे असतील वाई त्या ठिकाणी मुलं बहिणी त्या ठिकाणी येऊन या ठिकाणी लाभ घेतात। अशीच आमची श्री हरिहरनाथाच्या चरणी प्रार्थना आहे की येणाऱ्या काळातसुद्धा नवीन पिढी आज आमची 4थी पिढी चालू आहे, येणाऱ्या काळात अशाच पिढ्याने पिढ्या या ठिकाणी परंपरा चालू राहावी हीच श्री हरिहरनाथाच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्व गावकरी येणाऱ्या सर्व वारकऱ्यांना मी माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। हर हर महादेव। राम हे भजनी मंडळ आहे, हे भजनी मंडळ सातत्याने आमचे 24 तास आज आम्हाला नामचिंतनासाठी कुठल्याही बाहेरची कोणाची आवश्यकता नाही। आमच्या गावामध्ये समजा काही सुविधा आणि सुविधाचं आमचं भजनी मंडळ ते रात्रंदिवस या संप्रदायाचा जो झेंडा आहे तो झेंडा आज आळंदी ते पंढरपूर या ठिकाणी समजा आमच्या भजनी मंडळ याच्यामध्ये सज्ज आहे। आज 37 वर्ष पूर्ण झाले आणि आजचं जे अन्नदान जे आहे माजी आमदार गजानन दादा यांचं आज 37 वर्षापासून आज पालखीच्या निमित्ताने हे अन्नदान चालू आहे। हरिहरनाथाच्या कृपेने मौजे हिंगणी या गावामध्ये सदर संपूर्ण गावकरी मंडळी या निमित्तानं या हरिहरनाथाच्या पालखीच्या निमित्तानं आमली बार्शीला ही पालखी उत्सव अतिशय मोठ्या उत्साहामध्ये सादर केला जात असतो। या उत्साहामध्ये गावातील आबाल वृद्ध जवळपासच्या पंचक्रोशीतील सगळ्या गावचे लोक या पालखीसाठी नाही का हजर राहतात। या पालखीचा मानकरी घराणा त्याच्यानंतर कदम घराणा या 2 घराण्याला विशेषतः करून या पालखीचा मान देण्यात आलेला आहे आणि गावकऱ्यांच्या संपूर्ण सहकार्यानं हा पालखी सोहळा जो आहे तो अतिशय आनंदानं आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये या मौजे हिंगणी या गावामध्ये चांगल्या पद्धतीनं सादर केला जात असतो आणि ढोल ताशेच्या गजरामध्ये भजनी मंडळी आवर्जून या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजेरी लावत असतात। 7 दिवसाचा सप्ताह देखील या ठिकाणी अगदी मौजे हिंगणी या ठिकाणी अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडत असतो। दररोज जेवणाची व्यवस्था जी आहे पंचक्रोशीतील बाहेरून येणारी जी मंडळी आहे त्यांच्यासाठी जेवण्या खाण्याची व्यवस्था जी आहे अगदी आमच्या या संस्थांतर्फे चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सुसज्ज असे मार्गदर्शनाखाली श्रीच्या पालखीची मिरवणूक ही परंपरागत असून ही आमच्या पूर्वजापासून चालत आलेली परंपरा आहे। या पालखी निमित्त पंचक्रोशीतील सर्व 10-20 गावचे जवळचे सर्व भक्त मंडळी येऊन पालखीचा आमच्या मान वाढवतात। ही परंपरा
फार पूर्वीपासून आहे. या कार्यक्रमासाठी आमच्या गावातील मुली, लेकीबाळी, पाहुणे मंडळी हे सर्व येत असतात. या निमित्ताने मोठा उत्साह निर्माण होतो. हिंगणी या गावाची मी रहिवासी आहे. रहिवासी असून मी बाहेरगावी शिकत असून मला या यात्रेनिमित्त खूप उत्साह वाटतो. मी माझे शिक्षण बाहेरगावी पूर्ण करते, पण मला या यात्रेनिमित्त यायला भेटते हे याचा खूप मला आनंद वाटतो. 27 वर्ष झाले हा सोहळा आहे. या असाच परंपरेने आमच्या आईवडिलांच्या आईवडिलापासून हा सोहळा चालू आहे. तसाच शेवटपर्यंत हा आम्ही आहेत तोपर्यंत चालू राहणार, त्यानंतरही चालू राहणार. आमच्या हिंगणी ह्या गावामध्ये असलेले हरिहरनाथ क्षेत्र शिखर शिंगणापूर नंतर अख्ख्या महाराष्ट्रात ज्या ठिकाणी 2 पिंडी आहेत, 2 पिंडी एकत्र महादेवाच्या आहेत, असं हे दुय्यम स्थान म्हणजेच बरोबरी आहे शिखर शिंगणापूरची. या हरी आणि हार या दोन्हीचं या ठिकाणी जे समजा मिलाप आहे त्याचा हा उत्सव या ठिकाणी आज आमच्या हिंगणी ग्रामस्थमध्ये अंमली बार्शीपासून सुरुवात होते आणि चैत्रमध्ये द्वितीयेला या दिवशी त्यांची पालखी सोहळा असतो आणि त्यांची सांगता ही परंपरेप्रमाणे साप्ताहिक कार्यक्रम जसं की समजा शिवसोहळा असो, ज्ञानेश्वरी पारायण असो, भागवत कथा असो, या निमित्ताने गावातील संपूर्ण सांप्रदायिक वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे व वैभवाप्रमाणे हे हरिहरनाथ क्षेत्र संस्थान हा याचा उत्सव साजरा करतो. वाशिममध्ये सप्त्याची सुरुवात झालेली आहे. 1980 पासून जवळपास 40 वर्ष सप्त्याला झालेले आहेत. निमित्त सर्वप्रथम सगळ्यांचं भाविकांचं स्वागत, पालखीला काही येणाऱ्या भाविकांचं सगळ्यांचं स्वागत. समोर काय म्हणताय, उल्हास म्हणजे पूर्ण म्हणजे उत्साह वेगळा असतो. कारण गावामधनं जी नवयुवक म्हणजे पहिल्यापासूनच आहेत पण आता नवीन जी पिढी आहे त्याच्यामध्ये अजून उत्साह येतोय. हां, धार्मिक उत्साह वर्षभर प्रेरणा देणारा सप्ताह आहे. वर्षाला कारण या एप्रिल महिन्यामध्ये जेवढे आमच्या गावचे आहेत तो पूर्ण म्हणजे नोकरदार असू द्या, बाहेर काम करणारे असू द्या, पूर्ण आज एप्रिल महिन्यामध्ये पूर्ण आमच्या गावामध्ये वापस रिटर्न येतात. पूर्ण सोहळ्याचं पूर्ण गावामध्ये पालखीचं येतात. म्हणजे सर्व समाजाचे कुठलाही समाज असू द्या, तिथं कुठलाही दुजा नाही आहे.
येऊ द्या, दमन येऊ द्या, दमन सर, दमन या. वा Bye.
माझ्या
परस्परे पडो दुरितांचे तिमिर जाऊ जो जे वांसील तो ते लावो वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांचे मान्य अनवलत भूमंडळी चला कल्पतरुचे आरव बोलते जे अर्णव चंद्रमेथे आलांछना सर्वाई सदा सज्जन किंबहुना सर्व सुखी भजे स्वाती पुरुखी आणि बंधव जीवी द्रष्टा द्रष्ट विजय हे थमने श्री विश्वेश्वरा हे वरदान देवा